नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता सोयाबीनच्या पिकाची दुप्पट वाढ होण्यासाठी सोयाबीनच्या पिकात कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना 100% करा 19-19 या विद्राव्य खताचा वापर। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की सोयाबीनच्या पिकाची दुप्पट वाढ होण्यासाठी आता सोयाबीनच्या पिकात कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना 100% करा 19-19 या विद्राव्य खताचा वापर। मग सोयाबीनच्या पिकामध्ये 19-19 या विद्राव्य खताचा वापर केला तर सोयाबीनच्या पिकाची वाढ खरंच या ठिकाणी दमदार होते का? मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या पिकामध्ये 19-19 या विद्राव्य खताचा वापर का करावा, कधी करावा, किती करावा आणि कसा करावा आणि एकरी सोयाबीनच्या पिकामध्ये 19-19 या विद्राव्य खताचा वापर करण्यासाठी खर्च किती येऊ शकतो, या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत या ठिकाणी पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता सोयाबीनच्या पिकाची दुप्पट वाढ होण्यासाठी सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी करत असताना 100% करा 19-19 या विद्राव्य खताचा या ठिकाणी वापर। मग 19-19 या विद्राव्य खताचा वापर का, कधी, किती आणि कसा करावा आणि यासाठी एकरी खर्च किती येणार, या प्रत्येक प्रश्नाचं आता सविस्तर उत्तर या ठिकाणी घेऊयात। बघा मित्रांनो, साधारणतः आपण बघितलं तर सोयाबीनची पेरणी आपण जेव्हा करतो त्याच वेळेस आपण खताचा वापर करतो। काही जण काय करतात की या ठिकाणी DAP चा वापर सुरुवातीला करतात, काही जण 12-32-16 चा करतात, काही जण 20-20-0-13 चा करतात। प्रत्येकाची खत देण्याची पद्धत वेगळी आहे, पण जे कोणतं खत आपण द्याल ते खत जमिनीतून दिल्यानंतर 50 दिवस लागतात त्या पिकापर्यंत पोहोचण्यासाठी। सोबत जेवढं खत दिले त्यातलं 50% लागू होते, 50% वाया जाते। अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या पिकाची दमदार वाढ ही पहिल्या 1.5 महिन्यातच होत असते। मग वाढीसाठी आवश्यक असणारे अन्नद्रव्य न मिळाल्यामुळे सोयाबीनच्या पिकाची वाढ ही कमकुवत होऊ शकते। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जमिनीतून दिलेल्या खताची वाट न बघता आपल्याला या ठिकाणी हवेमार्फत सुद्धा विद्राव्य खताचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे। मग सोयाबीनच्या पिकाच्या वाढीसाठी कोणकोणत्या खताची आवश्यकता आहे, तर सोयाबीनच्या पिकाच्या वाढीसाठी आपल्याला NP आणि K लागते, म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश। मग अशा परिस्थितीमध्ये तात्काळ त्यांना मिळण्यासाठी 19-19 या विद्राव्य खताचा वापर आपल्याला करायचा आहे। कधी करायचा आहे? ज्यावेळेस आपण सोयाबीनच्या पिकामध्ये पहिली कीटकनाशकाची फवारणी 25 ते 35 दिवसाच्या दरम्यान घेऊन तेव्हा 19-19 या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे। वापर करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही 19-19 हे विद्राव्य खत हवेमार्फत देतात ते फक्त 48 तासामध्ये खोडापर्यंत पोहोचते, मुळ्यांपर्यंत पोहोचते, फांद्यांपर्यंत पोहोचते आणि पानांपर्यंत पोहोचते। यामुळे त्या पिकाची ओव्हरऑल म्हणजे संपूर्ण वाढ होण्यासाठी मदत होत असते। यामुळे लक्षात घ्या मित्रांनो की 19-19-19 दिल्यानंतर 2 दिवसामध्ये पिकाच्या वाढीमध्ये अनुकूल त्या ठिकाणी घटना दिसतात, कारण अन्नद्रव्याची जी परिपूर्तता आहे ती या माध्यमातून होऊन जाते। मग अशा परिस्थितीमध्ये प्रश्न पडतो की सोयाबीनच्या पिकाला 19-19 या विद्राव्य खताचा वापर करत असताना प्रमाण काय घ्यावं, तर लक्षात घ्या, सोयाबीनच्या पिकामध्ये 19-19 या विद्राव्य खताचा वापर करत असताना त्याचं प्रमाण प्रति पंप 80 ते 100 ग्राम या ठिकाणी घ्यायचं आहे। आता यामुळे साधारणतः आपल्याला किती खर्च येईल एकरी, तर तुम्हाला सांगतो
खर्च खूप जास्त येत नाही, 100-120च्या आसपास येईल, याच्यापेक्षा काही जास्त खर्च नाही. पण एक गोष्ट सांगतो, आपलं सोयाबीन छोटं आहे, आपल्या सोयाबीनची वाढ व्यवस्थित नाही, आपलं सोयाबीन पिवळं पडले, तर या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे 19-19 हे विद्राव्य खत. मित्रांनो, आपण जर सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची पहिली फवारणी केली नसेल तर आवर्जून सांगतो मायबाप कास्तकार बांधवांनो, आपण 100% सोयाबीनच्या पिकामध्ये पहिली कीटकनाशकाची फवारणी करत असताना 19-19 या विद्राव्य खताचा वापर प्रति 15 लिटर पंपासाठी 80 ते 100 ग्राम केला तर 100% सोयाबीनच्या दुप्पट वाढीसाठी आपल्याला अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. तर मित्रांनो, ही होती अपडेट, ही होती माहिती. आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.